गुढीपाडव्यानिमित्त मंगळवारी शिवतीर्थावर मनसेचा मेळावा पार पडला। गेल्या काही दिवसात मनसेच्या महायुतीतल्या समावेशाबद्दल राज ठाकरे या मेळाव्यात काय भूमिका मांडणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं। स्वतः राज ठाकरेंनीच नरेंद्र मोदींसाठी लोकसभा निवडणुकीत मनसे महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करतेय असं सांगितलं। यासोबतच त्यांनी कार्यकर्त्यांना विधानसभेसाठी जोरदार तयारीला लागा असे आदेशही दिले। पण लोकसभेसाठी तरी राज ठाकरेंच्या मनसेचा महायुतीला संपूर्ण पाठिंबा असणार आहे। त्यामुळे इतके दिवस चर्चेच्या अनेक फेऱ्यानंतर हा प्रश्न अखेर निकाली लागलाय। पण या सगळ्यामध्ये महायुतीला ठाकरे ब्रँडचा नेमका कसा फायदा होणार आहे? राज ठाकरेंचं महायुतीमध्ये असणं हे भाजपसाठी कोणत्या जागांवरती प्रभावी ठरणार आहे? पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू। मनसेचा महायुतीला फायदा होऊ शकतो अशी पहिली जागा असू शकते ती म्हणजे दक्षिण मुंबईची। दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातनं महायुतीचा उमेदवार अजून फायनल झालेला नाहीये, पण इथनं भाजपच्या राहुल नार्वेकर यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। दक्षिण मुंबई लोकसभेत मनसेच्या बाळा नांदगावकरांनी 2009 आणि 2014 ची लोकसभेची निवडणूक लढवली होती। 2009 च्या निवडणुकीत दक्षिण मुंबईत तत्कालीन काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा, मनसेचे बाळा नांदगावकर आणि शिवसेनेचे मोहन रावले असा तिरंगी सामना झाला होता। त्यावेळी नांदगावकरांनी शिवसेनेला मागे टाकत देवरांना टफ फाईट देत दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक 1,59,729 मतं मिळवली होती। 2014 ला देशभरात मोदी लाट असताना सुद्धा नांदगावकरांना इथनं तिसऱ्या क्रमांकाची जवळपास 84,000 इतकी मतं मिळाली होती। बाळा नांदगावकर दक्षिण मुंबईतल्या शिवडी विधानसभेतनं आमदार म्हणूनही निवडून आले होते। शिवसेनेतनं 3 वेळा तर मनसेतनं एकदा नांदगावकर हे दक्षिण मुंबईतनं आमदार झाले होते। त्यामुळे मराठी बहुल मतं ही मनसेच्या इथं बाजूने राहिल्याचं दिसतं। तसंच दक्षिण मुंबईतल्या मतदारांच्या संख्येचा विचार केला तर इथं मराठी, गुजराती, जैन, उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार आहेत। पण गिरगाव, लालबाग, वरळी, शिवडी, परळ आणि भायखळा या ठिकाणी मराठी लोकांची वस्ती ही मोठ्या प्रमाणावर आहे। या मराठी बहुल भागावरती मनसेची चांगली ताकद आणि पकड आहे। इथं मनसेचा आमदार किंवा नगरसेवक आत्ता नसला तरी राज ठाकरेंना मानणारा मोठा मराठी वर्ग या भागात आहे। शिवसेनेतल्या अंतर्गत फुटीनंतर इथल्या मराठी मतदारांच्या मनात असलेल्या उद्धव ठाकरेंबद्दलच्या सहानुभूतीचा फटका महायुतीला बसण्याची भीती होती। आता हीच सहानुभूती मोडून काढण्यासाठी राज ठाकरेंच्या ठाकरे ब्रँडचा महायुतीला दक्षिण मुंबईत फायदा होऊ शकतो। मनसेचा महायुतीला फायदा होऊ शकतो अशी मुंबईतली दुसरी जागा आहे ती म्हणजे उत्तर मध्य मुंबईची। उत्तर मध्यमधनं महायुतीनं उमेदवार दिला नसला तर इथं आशिष शेलारांच्या नावाची जोरदार चर्चा आहे। इथल्या भागात येणाऱ्या मुस्लिम मतांची जुळणी करण्यासाठी बाबा सिद्दीकी यांचा अजित पवार गटात प्रवेश करून घेण्यात आलाय। आशिष शेलारांची सलमान खानच्या कुटुंबासोबतची भेट या गोष्टींकडे सुद्धा मुस्लिम मतदारांना आकर्षित करणं यातनं पाहता येतं। दुसरीकडे उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातले विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रे या भागामध्ये मनसेचा चांगला प्रभाव आहे। या भागात कोविड काळात मनसेनं स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात लोकांना मदत केली होती। उत्तर मध्य मुंबईतल्या 17 ते 18 लाख मतदारांपैकी जवळजवळ 5 ते 6 लाख मतदार मराठी आहेत। त्यामुळे या मराठी बहुल मतांची ताकद राज ठाकरेंमुळे महायुतीच्या पाठीशी उभी राहू शकते। 2009 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मध्य मुंबईतनं मनसेच्या शिल्पा सरपोतदार यांनी तब्बल 1,32,546 मतं मिळवली होती। 17च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राज ठाकरेंच्या जास्त प्रचार सभा झालेल्या नसताना सुद्धा उत्तर मध्य मुंबईतल्या अनेक मतदारांनी इथं मतदारसंघामध्ये मनसेच्या उमेदवारांना चांगली मतं दिली होती। 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेनं उत्तर मध्य मुंबई लोकसभेतल्या विलेपार्ले, कलिना, चांदिवली, कुर्ला आणि वांद्रे पूर्व या 5 विधानसभेच्या मतदारसंघातनं तब्बल 68,313 मतं मिळवली होती। त्यामुळे मनसेनं इथं आपली हक्काची वोट बँक राखून ठेवली आहे आणि म्हणूनच उत्तर मध्य मुंबईत सुद्धा राज ठाकरेंचा महायुतीला फायदा होऊ शकतो। महाविकास आघाडीत ही जागा काँग्रेसला मिळाली, पण काँग्रेसकडून सुद्धा इथं उमेदवारीवर शिक्कामोर्तब झालेलं नाहीये। विधान परिषदेचे आमदार भाई जगताप आणि काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान यांची नावं इथनं चर्चेत आहेत। पण मनसेमुळे काँग्रेसला उत्तर मध्य मुंबईची निवडणूक ही जड ठरू शकते। मनसेचा महायुतीला फायदा देणारी तिसरी जागा असू शकते ती म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची। 2009 च्या लोकसभेच्या निवडणुकीत मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत मनसेच्या शालिनी ठाकरे यांना 1,24,000 इतकी मतं मिळाली होती। तर 14 च्या निवडणुकीत मनसेच्या महेश मांजरेकरांना 66,088 मतं मिळाली होती। उत्तर पश्चिम मुंबई लोकसभेच्या दिंडोशी, गोरेगाव या मतदारसंघात मराठी मतं मोठ्या प्रमाणात आहेत। 19च्या विधानसभा निवडणुकीत दिंडोशी आणि गोरेगाव मधनं मनसेच्या उमेदवारांनी 50,000पेक्षा जास्त मतं घेतली होती।
त्यामुळे मुंबई उपनगरातल्या मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेत सुद्धा मनसेचा भाजपला फायदा होऊ शकतो। मुंबई उत्तर पश्चिम मध्ये ठाकरे गटाचे अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी मिळाली। कीर्तीकर यांच्यावरती खिचडी घोटाळ्याचे आरोप आहेत, त्यामुळे कीर्तीकर यांच्या पारड्यात पडणारी मराठी मतं राज ठाकरेंमुळे महायुतीच्या उमेदवाराकडे शिफ्ट होऊ शकतात। या जागेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार गजानन कीर्तीकर यांचा पत्ता आधीच कट करण्यात आलाय। इथनं एखादा मराठा सेलिब्रिटी फेस देण्यासाठी सध्या शिंदे गटाकडून चाचपणी सुरू आहे आणि तसा चेहरा देण्यात आला तर राज ठाकरेंची इथं महायुतीला मदतच होईल। मनसेमुळे महायुतीला फायदा देणारी मुंबईतली चौथी जागा असू शकते ती म्हणजे दक्षिण मध्य मुंबई। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे। दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असला तरी इथं मनसेची सुद्धा चांगली ताकद आहे। राज ठाकरेंचं निवासस्थान आणि ठाकरेंचं होम ग्राउंड म्हणजे शिवाजी पार्क हे याच मतदारसंघात येतं, त्यामुळे इथं मनसे चांगलीच ऍक्टिव्ह आहे। 9च्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईतनं मनसेच्या श्वेता परुळकर यांनी 1,08,341 मतं घेतलेली, तर 14 मध्ये मोदी लाटेत मनसेच्या आदित्य शिरोडकर यांनी 73,096 मतं घेतली होती। इथल्या माहीम, चेंबूर, सायन, कोळीवाडा इथल्या मराठी बहुल भागांमध्ये मनसेला चांगला पाठिंबा आहे। 19च्या विधानसभा निवडणुकीत मनसेच्या उमेदवारांनी दक्षिण मध्य मुंबईतल्या लोकसभेमध्ये येणाऱ्या 6 विधानसभा मतदारसंघात 96,498 मतं मिळवली होती। त्यात माहीम मधनं मनसेनं 42,000पेक्षा जास्त मतं मिळवली होती। आता दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे हे शिंदेसोबत गेले असले तरी इथले शिवसैनिक आजही ठाकरेंसोबतच आहेत। शिवसेना भवनही याच मतदारसंघात येतं, त्यामुळे ठाकरे गटाची इथं चांगली ताकद आहे। पण इथं राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग असल्यामुळे मनसे समर्थकांची मतं ही शेवाळे यांच्या पारड्यात पडू शकतात। मनसेच्या महायुतीत येण्यानं महायुतीला फायदा देणारी पुढची जागा असू शकते ती म्हणजे पुणे लोकसभेची। पुणे लोकसभा मतदारसंघात भाजपनं माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसनं रवींद्र धंगेकर यांना मैदानात उतरवलंय। मनसेतनं बाहेर पडलेल्या वसंत मोरे यांनी बंडखोरी करत आता वंचितकडनं उमेदवारी मिळवली आहे, त्यामुळे पुणे लोकसभेची निवडणूक ही आता तिरंगी होणार हे स्पष्ट आहे। पण राज ठाकरेंच्या महायुतीत येण्यामुळे भाजपच्या मुरलीधर मोहोळ यांना इथं मदत होण्याची शक्यता आहे। मनसेनं 2012च्या पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत 29 नगरसेवक निवडून आणत विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवलं होतं। 2009 आणि 2014च्या लोकसभेतही मनसेला इथनं चांगलं यश मिळालं होतं। 9च्या निवडणुकीत मनसेच्या रणजित शिरोळे यांनी 75,930 तर 14ला मनसेच्या दीपक पायगुडे यांनी 93,502 मतं मिळवली होती। त्यामुळे पुण्यामध्ये मनसेला चांगला जनाधार आहे असं स्पष्ट होतं। त्यातही मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात असलेले काँग्रेसचे धंगेकर आणि वंचितचे वसंत मोरे हे दोघेही मनसेतनं बाहेर पडलेले नेते आहेत। वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठीच मनसेला रामराम केल्याचं बोललं जात आहे, त्यामुळे धंगेकर आणि मोरेंबाबत पुण्यातल्या कट्टर मनसैनिकांमध्ये चांगलीच नाराजी आहे असं सांगण्यात येत आहे। आता राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिल्यामुळे पुण्यातलं मनसेचं केडर धंगेकर आणि मोरेंच्या विरोधात मोहोळांसाठी उभं राहू शकतं असं स्थानिक पत्रकारांचं म्हणणं आहे। मनसेचा महायुतीला फायदा देणारी पुढची जागा असू शकते ती शिर्डी लोकसभेची। शिर्डीमध्ये शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे महायुतीचे उमेदवार आहेत। महायुतीत शिर्डीची जागा मनसेनं लढवावी अशी मागणी मनसेच्या शिर्डीतल्या कार्यकर्त्यांनी केली होती। शिर्डीत मनसेनं आजवर लोकसभा निवडणूक लढवली नसली तरी शिर्डीत पक्षाच्या स्थापनेपासून मनसे चांगली ऍक्टिव्ह आहे। राज ठाकरेंचे विश्वासू बाळा नांदगावकर यांनी शिर्डी लोकसभेचे संपर्क प्रमुख म्हणून 20 वर्ष काम केलंय। शिवसेनेत असतानाही ते शिर्डीचे संपर्क प्रमुख होते। दौरे, गाठीभेटी याद्वारे त्यांनी शिर्डीतला जनसंपर्क वाढवलाय। मनसेचं हेच केडर ऍक्टिव्ह होऊन महायुतीच्या लोखंडे यांच्यासाठी काम करू शकतं। शिर्डीमध्ये ठाकरे गटाकडून 2009चे शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचोरे यांना उमेदवारी देण्यात आली, त्यामुळे शिर्डीमध्ये ठाकरेंची ताकद वाढली आहे। पण मनसेच्या जोरावरती वागचोरे यांच्या पारड्यात पडणारी मतं महायुतीच्या लोखंडे यांना मिळवून देणं यासाठी राज ठाकरेंचा इथं महायुतीला फायदा होऊ शकतो। यानंतर आता मनसेमुळे महायुतीला फायदा होणारी शेवटची जागा असेल ती म्हणजे नाशिकची। नाशिक हा मनसेचा एकेकाळचा बालेकिल्ला। सध्याचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे सुद्धा मूळचे मनसेचेच होते। 2009 मध्ये गोडसेंनी मनसेच्या तिकिटावर नाशिक लोकसभेची निवडणूक लढवलेली, तेव्हा गोडसेंना तब्बल 2,16,674 मतं मिळाली होती। ते दुसऱ्या क्रमांकावर होते। तेव्हा शिवसेनेच्या दत्ता गायकवाड यांचा गोडसेंमुळेच पराभव झाला असं बोललं गेलं। 14च्या लोकसभा निवडणुकीत मनसेच्या प्रदीप पवारांनी नाशिकमधनं 63,000 मतं घेतलेली। नाशिक महानगरपालिकेत 2012ला 40 नगरसेवक निवडून आणत मनसेनं आपला महापौर बसवलेला। 9च्या विधानसभेत एकट्या नाशिकमधनं मनसेचे 3 आमदार निवडून आलेले।
सध्याच्या परिस्थितीत नाशिकमध्ये अनेक प्रमुख नेत्यांनी मनसेची साथ सोडल्यामुळे नाशिकमध्ये मनसेची ताकद कमी झाली असली तरी ती संपलेली नाहीये. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकांसाठी कामाला लागण्याचे आदेश दिलेत. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देऊन नाशिकमध्ये पक्ष पुनर्जीवित करण्याची मनसैनिकांना चांगली संधी आहे. विधानसभेच्या दृष्टीने प्रयत्न करण्यासाठी नाशिकमधले राज ठाकरेंचे कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारासाठी आपली ताकद निश्चितपणे पणाला लावू शकतात. तर या होत्या 7 जागा जिथे मनसेच्या पाठिंब्यामुळे महायुतीला फायदा होऊ शकतो असं म्हटलं जाते. पण राज ठाकरेंचे तळागाळातले मनसैनिक खरंच राज ठाकरेंच्या म्हणण्यानुसार महायुतीच्या उमेदवारांचं काम करणार का, यावरती पुढची सगळी गणितं अवलंबून असतील. तुम्हाला काय वाटतं? राज ठाकरेंचा महायुतीला पाठिंबा आहे, त्याचा फायदा महायुतीला कोणत्या जागांवर होईल? तुमच्या प्रतिक्रिया आणि मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.